शापार येथे हा चौकार. सतू म्हटलं तर खरोखरच जर कागदोपत्री जर सतूचा एनालिसिस मी पाहिला, आजवर ज्या स्पर्धा मी पाहिल्या त्याने खास करून गावकी मंडळ प्रीमियर लीग, खास करून माझे साथी समालोचक संकेत पाटील देखील आहेत, त्याने देखील ती बाइंडरची स्पर्धा केलेली आहे आणि त्याच मैदानावर एक मोठी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती. तेव्हा सतूची मी फलंदाजी त्या मैदानावर पाहिली होती. 72 धावा नाबाद केली. खास करून अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या त्या मैदानावर मी या खेळाडूची पाहिली होती आणि तोच खेळाडू तुम्हाला स्ट्राईक एंडला पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. यावेळेस हा फटका फिरून खेळतोय. हा फटका देखील गॅप मध्ये लांब डीप मध्ये स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करू चेंडूला अडवण्याचा, मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. थँक्यू. 2 चेंडू 2 चौकार, एक टार्गेट नक्कीच सेट केलं असेल अष्टविनायक नायगाव संघानं, कारण समोरचा संघ वसई कोलिवड हा संघ आहे. हा संघ देखील या मैदानावर मेगा फायनल खेळलेला संघ आहे, विजेता संघ आहे आणि या खेळा संघातील एक खेळाडू आज अजून मला आठवतोय गेटिंग, तो नाही आहे मात्र या प्लेइंग 11 मध्ये मला त्या खेळाडूची एक बहारदार खेळी याच मैदानावर मी पाहिली होती. 92 धावा गेटिंगच्या मी पाहिल्या. यावेळेस बॅटचा फेस ओपन गेला. थर्डमॅनच्या दिशेने शतरक्षक आहे, एका हाताने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न विजय मात्र करत होता. ज्या विजयला मागच्या सामन्यामध्ये इजा झाली होती ती कदाचित दुखापत अजूनही जाणवत आहे. एकदा मिळेल, एका धावेनं पुढे वाटचाल करतोय अष्टविनायक. धावसंख्या होती ती म्हणजेच 9. आपण पाहत आहेत स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ द ग्रेट मराठा चषक 2021 हा महासोहळा आणि सोमवारी आपण या स्पर्धेतील शेवटचे सामने जे राहिले होते, पहिल्या दिवशी आपण पहिल्या 2 संघ पुढे आले होते, ते सामने नक्कीच सोमवारच्या दिवसामध्ये आपण खेळणार आहोत. यावेळेस कोलर टप्प्याचा चेंडू महेंद्र सिंग धोनी कॉफी बुक स्टाईल मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. खास करून प्रशांत यांच्या बॅटमधून एक धाव नक्कीच मिळेल. जबरदस्त केली. कोण विसरणार मागचा सामना, 90 अधिक धावा उभारल्या होत्या. खास करून याच वसई किल्ला बंदर या संघानं हे विसरता कामा नाहीये. उत्तनच्या अगेन्स्ट यावेळेस पुन्हा एकदा दुविधा मनस्थितीमध्ये खेळलेला हा फटका सतूच्या पारीला, मात्र पूर्णविराम मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द पॅव्हलियन सतू. जागा बनवली होती सतून, खास करून स्क्वेअरच्या डोक्याच्या वरून हा फटका कदाचित खेळायचा होता. मग चांगला चेंडू पिच केला. हा चेंडू जर आपण पाहिला तो खोलवर टप्प्याला चेंडू हाताळला होता, ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर हा चेंडू पिच केला होता गोलंदाजानं आणि याच चेंडूनं मात्र अडचणीमध्ये आणलं ते सतूला. सतू बाद होतोय. एक पहिला धक्का नायगाव संघाला दिला जातोय गोलंदाज आयवन मार्फत. अनेक वर्षापासून मी म्हणतोय हा खेळाडू वसई किल्ला बंदरच्या माध्यमातून खेळतोय. गॅटिंग म्हणा, आयवन म्हणा, विजय म्हणा, हे असे खेळाडू आहेत. अनेक वर्षापासून या खेळाडूंना मी पाहतोय आणि दमदार कामगिरी. यशस्वी संघनायक मी म्हणेल तर आयवनला मी पाहिलेला आहे. पांडूची स्पर्धा म्हणा, नायगाव स्पर्धा म्हणा, या स्पर्धेमध्ये त्यानंतर विरारची स्पर्धा म्हणा, या संपूर्ण स्पर्धेची जर माहिती घेतली तर नक्कीच चांगल्या स्पर्धेमध्ये विजेतापद खास करून घेतलेले आहेत आयवन अँड कंपनी वसई किल्ला बंदर या संघानं. यावेळेस फक्त डिफेन्स केला गेला. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. सिंगल कन्वर्ट होतोय. एक संघ पुढे वाटचाल करतोय. अष्टविनायक नायगाव संघ पोहोचतोय तो म्हणजेच 11 या धाव संख्येवर. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. 11 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नारंगीचं मैदान जी स्पर्धा खास करून सुरू आहे, कोण विसरणार, आणि खास करून आयवन ज्यांनी गोलंदाजी केली होती नारंगीच्या मैदानावर. एक हॅट्रिक देखील आयवनच्या आपण गोलंदाजीच्या माध्यमातून त्या नारंगीच्या स्पर्धेमध्ये पाहिली होती. ही कागदोपत्री इतिहास आहे त्या सर्व खेळाडूंचे. मात्र मैदानाच्या आतमध्ये आज काय करेल हा खास करून वसई किल्ला बंदर संघ. धावसंख्या आहे ती म्हणजेच 11.
आजवर अनेक व्यक्तींना खास करून आम्हाला या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेला आहे. त्या तमाम हितचिंतकांचं मी द ग्रेट मीडिया परिवाराच्या वतीनं सतत आभार व्यक्त करतोय. खास करून ही संपूर्ण आपण जे पारितोषिक पाहत आहेत ही संपूर्ण पारितोषिक स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ रणजितजी भगत साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. गोल्डन कप 2021, द ग्रेट मीडिया चषक, नीटनेटका आयोजन, नियोजन आणि खास करून नियमावलीबद्दल देखील नक्की मी कौतुक करेन, कारण प्रत्येक नियमाचं योग्य ते पालन केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टाइमपास करू नका प्लीज, विनंती करतोय, कारण प्रत्येक सामने हे 5-5 षटकांचे आम्हाला खेळवायचे आहेत. यावेळेस क्रमांक 2चा गोलंदाजी पॉइंटवर आपण पाहतात मिल्टन. यावेळेस शॉर्टऑफ चेंडू, हा चेंडू फिरून खेळला जातोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र थोडीशी उचली जास्त घेतोय, आदळतोय तो पॅडवर. लेग बायचा इशारा पंच अजित म्हात्रे यांचा. एक धाव आणखीन अंकित केली जाईल लेग बायच्या स्वरूपात, ती म्हणजेच अष्टविनायक नायगावच्या खात्यामध्ये. मिल्टन बोत्या वसई नगरीतील हा खेळाडू यावेळेस अप्रतिम चेंडू गुडलमधून हा चेंडू टॉस करतोय. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली मिल्टन मार्फत. फलंदाज आपण पाहताय तो म्हणजेच योगेश होळीकर या खेळाडूला. इथे आगमन झालेलं आहे जुचंद्रचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय किरणजी जयराम म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. वेलकम दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. इथे मात्र चौकार येतोय पहा, दादांचं आगमन झालं आणि चौकार पाहायला मिळाला अष्टविनायक नायगावच्या बॅटमधून. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अनेक व्यक्तींचं सहकार्य, सर्वात मोठे योगदान या स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं तर. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, चेंडू जातोय तो म्हणजेच डीप 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 पॉइंटच्या डोक्याच्या वरून 6 धावेसाठी षटकार. योगेश होलीकर हा ब्रांड तुम्हाला पाहायला मिळतोय. एकवीर नायगाव अष्टविनायक नायगावच्या माध्यमातून खेळताना नायगावचा सुपुत्र तुम्हाला खास करून क्रीजवर पाहायला मिळतोय. प्रतिम फटका. यावेळेस पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केला, फ्रंटला गेला, मिडल टू बॅक चेंडूला घेतोय. इथे मात्र 2 पायाच्या मधून हा चेंडू निघून जातोय, सीमारेषा पार. येतोय आणखी एक चौकार. मागच्या सामन्याचा विचार केला तर योगेशनं जवळपास 2 वेळा हा प्रयत्न केला होता मागच्या सामन्यामध्ये, मात्र यश मिळालं नव्हतं योगेशला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र सक्सेसफुल फलंदाजी करताना खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्सचा हा स्ट्रोक, चेंडू जातोय तो म्हणजेच सीमारेषेच्या बाहेर. अफलातून खेळी करताना योगेश होळीकर मैदानाच्या आतमध्ये. योगेश होळीकर 5 चेंडू 18 धावा आतापर्यंत आपण पाहतोय, तर 1 षटकार आणि 3 चौकाराच्या साहाय्याने हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जवळजवळ 360च्या स्ट्राईक रेटना. अप्रतिम खेळी, ही जोडी खूप महत्वाची आहे. एका साईडला प्रशांत म्हटलं ते घाडीत फलंदाज अष्टविनायक नायगाव या संघाचा, आणि एका साईडला योगेश होळीकर एक आपला नवीन स्थान दाखवताना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या वेगानं पुढे जाताना अष्टविनायक नायगाव या संघाची संघ पोहोचतोय तो म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 या धावसंख्येवर. 15च्या सरासरीनं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 5 षटकांचा सामना आहे विजय कांबळे, आणि जर 5 षटकांच्या सामन्यामध्ये 15 धावा या प्रति षटकामागे जर प्रेडिक्ट केला तर मॅक्झिमम मला तरी वाटते जवळजवळ
जवळपास नक्कीच 75 धावा या धावफलकावर लागू शकतील आणि तोच प्रयत्न असेल अष्टविनायक नायगाव या संघाचा, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि वसई संघ हा देखील मोठा संघ आहे ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये जवळपास 91 धावा बनवल्या होत्या, हे देखील विसरता कामा नाहीये अष्टविनायक नायगाव या संघाला. आणि त्या कारणास्तव तो सामना कदाचित पाहिला असेल आणि त्यानुसार ती खेळी पाहायला मिळते अष्टविनायक नायगाव या संघाची. यावेळेस पुन्हा एकदा शफल होतोय, आडव्या बॅटना फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगचा शतरक्षक वेगानं पुढे येतोय, चेंडू मात्र फील्ड होत नाहीये. मिडविकेटचा शतरक्षक येतोय कव्हर करण्यासाठी, चेंडूला उचलतोय फेकतोय, तत्पूर्वी इथे पूर्ण केले जात आहेत त्या म्हणजेच 2 धावा. 2 पुन्हा संघ पुढे वाटचाल करतोय, संघ पोहोचतोय 32 या धावसंख्येवर. 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रफुल्ल पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आज आपण पाहिलं जोचेंद्र मास्टर्स संघ खास करून एकसरच्या नगरीमध्ये खेळण्यासाठी गेला होता. दैसरच्या अगेन्स्ट पहिल्याच सामन्यामध्ये जोचेंद्र मास्टर्स संघाला मात्र पराभवाच्या छायेत जावं लागलं त्या मुंबईच्या नगरीमध्ये. प्रफुल्ल असता तर कदाचित ते चित्र वेगळं दिसलं असतं, कारण हा एकमेव असा खेळाडू आहे. यावेळेस ब्रश करून जातो बॅटला चेंडू, इथे देखील चेंडू आपण पाहिला तर दोन्ही पायाच्या मधून विजयच्या चेंडू निघून गेला होता. संघाला बॅकअप मिळाला तिथे मात्र ही एक धाव मात्र अडवू शकत नाहीत. एक संघ पुढे वाटचाल करतोय, धावसंख्या होते ती म्हणजे 33. प्रफुल्ल पाटील मॅन फ्रॉम जुचंद्र मास्टर्स खेळाडू तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतोय. सर्वाधिक धावा जुचंद्र मास्टर्सचा विषय काढला तर या खेळाडूच्या नावावर लिहिले आहेत. चालू सामन्याच्या दिशेने वळतोय, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, चेंडूला मात्र मिस करतोय तो फलंदाज योगेश होळीकर. आतापर्यंत आपण पाहतोय तर जवळपास योगेश होळीकर 8वा चेंडू खेळतोय. 18 धावा या खेळाडूच्या खात्यावर आहेत. संघ पोहोचतोय तो म्हणजे 33 या धावसंख्येवर. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण चौफेर खेळी करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि त्यानुसार त्या खेळाडूसाठी खास करून आपण पाहिलं तर डीप पॉइंट रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. पुढे येतोय, इथे मात्र फर्स्टला जातोय बॅक टू द बॉलर. हा चेंडू गोलंदाजीच्या सरळ हातामध्ये खेळला होता, एक चोटी धाव काढण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र योगेश होळीकर यांच्या खेळीला पूर्ण विराम लागताना मैदानाच्या आतमध्ये. तर एक पारितोषिक आले सन्मान्य शिवाजी भोरे यांच्याकडून नायगाव संघासाठी. 3 चौकार किंवा 3 षटकार लगातार आले म्हणजे षटकाराची तिकडी आणि चौकाराची तिकडी जर नायगाव संघातल्या फलंदाजी पूर्ण केली तर रोख रक्कम 500 रुपये सन्माननीय शिवाजी भोरे यांच्या माध्यमातून देण्यात येतील फलंदाजांना. आणि नक्कीच शिवाजी भोरे म्हटलं तर आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन कोण विसरणार. आज जवळपास मला वाटतं 120 संघ आज आदिवासी एकता क्रिकेट संघटनेला जोडले गेलेले आहेत आणि खास करून अभिमानाची गोष्ट असेल. आज आपण आगरी समाज पाहतोय तर आगरी समाजाने देखील अनेक संघटना आज सुरू केलेल्या आहेत. मात्र तरी देखील आपण पाहतोय तर 20 ते 30 संघ फक्त या आगरी समाजाला जोडले गेलेले आहेत. आदिवासी समाज एकता संघटना जर आपण पाहिली तर 120 संघ आज या संघटनेशी जोडले गेलेले आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो म्हणजेच अक्षय. यावेळेस विथ द टर्न चेंडू लॉफ करायचा होता, हा चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझर्व मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी पाहायला मिळाली. मात्र 2 धावा इथे पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर नक्कीच मी प्रशांतचं नाव सर्वात आधी आणेल. नायगावचे असे खेळाडू आहेत, विशाल म्हणा, शैलू म्हणा, प्रशांत म्हणा, हे रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या प्रकारे आहे या खेळाडूंची. संघ पुढे वाटचाल करतोय. अष्टविनायक धावसंख्या होते ती म्हणजेच 35. वेळेस पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळायचा होता, हा चेंडू मिस होतोय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावसंख्या आपण पाहतायत धावफलकावर लागली आहे अष्टविनायक नायगाव या संघाची, ती म्हणजेच 35 आणि 35 या धावसंख्येवर आतापर्यंत 2 खेळाडू बाद झालेले आहेत. ड्रिंक ब्रेक घेतोय, कोणीही कुठे जाऊ नका. नक्कीच हा सामना हाय व्होल्टेजचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण हे 2 संघ वसई तालुक्यातील नामवंत संघ आहेत. तर नक्कीच पाहत राहा, ऐकत राहा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2021 चा हा रणसंग्राम.
मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 35 धावा. अत्तराने कपड्याला सुगंधी करणे ही काय मोठी गोष्ट नाहीये. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होतं. आपल्या कर्तव्यानं कार्यशैलीतून स्वतःसोबत जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आपले सर्वांचे लाडके मोहनदादा पाटील आणि यांच्याच वाढदिवसानिमित्तानं खास करून जगदीशजी पाटील साहेबांच्या मुखातून गायलेलं हे सुंदर गीत आज डीजेच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रेझेंट करण्यात आलं. या वर्षातील 2021च्या या द ग्रेट मना चषकातील हे टायटल सॉन्ग म्हणायला काही हरकत नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 35 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. तर एक चांगलं टार्गेट सेट करायचा प्रयत्न होता. स्टार्ट चांगली दिली होती. खास करून मी म्हणेन सतीश अँड प्रशांतनं चांगली स्टार्ट दिली होती. मात्र सतीश लवकर बाद झाला. सतीशच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले, 1 सिंगल पाहिला आणि चौथ्या चेंडूवर मात्र सतीशला परतावा लागला ड्रेसिंग रूमच्या दिशेनं. यावेळेस हा चेंडू जर पाहिला आपण तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू पिच केला होता. व्हाईटचा इशारा पंचांचा आणखीन एकदा अंकित केली जाईल. धावसंख्या होते ती म्हणजेच 36. चेक. तर सन्मान्य शिवाजी भोरे यांच्या माध्यमातून चौकारची तिकडी आणि षटकाची तिकडीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. 1000 रुपये नायगाव संघासाठी. नायगाव संघाचे मोठे फॅन आहेत. कदाचित यावेळेस एच लागली होती. हा चेंडू काही काळ हवेत होता. चेंडू अजूनही फील्ड झालेला नाही. होतो चेंडू I1 चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे निघून आला होता. तत्पूर्वी ते मात्र या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय अष्टविनायक नायगाव संघाची झालेले 38 धावा. तर खास करून सतीश बद्दल मी म्हणत होतो. 4 चेंडू सतीश खेळला, 9 धावा सतीशनं बनवल्या. योगेश होळीकरनं देखील चांगला प्रयत्न केला होता. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र मिस करतोय फलंदाज अक्षय. योगेश होळीकर बद्दल म्हणायचं गेलं तर 3 चौकार 1 षटकार. अफलातून स्टार्ट 360च्या सरासरीने या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहिलं. 18 धावा योगेश होळीकरनं देखील आपल्या संघासाठी बनवल्या. मात्र ते वादळ देखील लवकर शांत करण्याचं काम वसई किल्लामध्ये या संघाच्या माध्यमातून केलं गेलं. यावेळेस बॅटचा ब्लश होऊन हा चेंडू मागे येतोय झेलबादच्या स्वरूपात. इथे मात्र खेळी संपुष्टात. अक्षयला मात्र परतावा लागेल डगावच्या दिशेनं. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमवला. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. युवा सैनिक किरण हरेश्वर मात्रे त्याला शिवसेना युवा सेना नायगाव पूर्व आणि द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा मित्रा. मिळून हॅलो. सन्माननीय दयानंद म्हात्रे साहेब यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत करते. सन्माननीय सदन म्हात्रे साहेब देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार होते. खूप चांगली फलंदाजी यावेळेस अष्टविनायक नायगाव संघ करतो आणि तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वसई कोळीवाडा संघाची. नक्कीच बिग हिट आणि याच प्रकारे खेळी करावी लागेल नायगाव या संघाला जर या सामन्यामध्ये राहायचं असेल तर. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन पुन्हा एकदा जागेवरून लॉफ करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील मिस करतोय फलंदाज मेलिन. बॅटिंग ऑर्डर भरपूर आहे. एका साइडून आपण पाहतोय खास करून सलामीसाठी आलेला प्रशांत मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आहे. सेट बॅट्समॅन म्हणून आपण त्याला पाहिलेला आहे. तो मात्र खेळून नॉन स्ट्राईक एंडवर आहे.
ह्या वेळेस हा चेंडू जर पाहिला आपण तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हाताळला होता, पण मात्र अजित म्हात्रे ह्यावेळेस या चेंडूला वाईट करार देत आहेत. एक धाव नक्कीच अंकित केली जाईल अफंतरच्या माध्यमातून. धावसंख्या होते ती म्हणजे 45. द ग्रेट मडा चषक आपण पाहताय 2021चा रणसंग्राम. यावेळेस शॉट ऑफ लाईन चेंडू बॅटची टोक येतोय. हा चेंडू काही काळ हवेत होता. शॉटलेगच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती, मात्र विजयला इजा झाली होती पहिल्या सामन्यामध्ये. त्या कारणास्तव विजयने मात्र प्रयत्न केला नाहीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या या जोडीच्या माध्यमातून. संघ पुढे वाटचाल करतोय. अष्टविनायक नायगाव पोहोचतोय तो म्हणजे 47 या धावसंख्येवर. 5 षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा. 4 षटकं आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. 47 धावा एका मजबूत स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अष्टविनायक नायगाव येणारे 6 चेंडू आहेत आणि येणारे या 6 चेंडूमध्ये जर मॅक्झिमम मी तर म्हणेल 10 ते 15 धावा जरी आल्या विजय कांबळे, तरी मी तर म्हणेल की जवळपास 60च्या घरामध्ये हा अष्टविनायक नायगाव संघ पोहोचू शकेल. मिलिंद तुझ्यासाठी पारितोषिक आलेला आहे. 3 चेंडूमध्ये 3 जर षटकार तू मारलेस तर तुमचेच बंधू दीपक यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मॅक येतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि या गोलंदाजाला मोठे फटके खेळणं ते देखील विथ द टर्न मी तर म्हणेन थोडंसं अवघड आहे, मात्र नक्कीच प्रयत्न तर केला जाईल. प्रशांत आहे एक सेट बॅट्समॅन आपण खास करून खेळपट्टीवर पाहतात. हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा प्रशांत यांच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. 15 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस तू चंद्राचा एकवीरा नायगाव संगनायक, एकवीरा नायगाव संगनायक आणि सत्यनारायण कोपरी संगनायक. सत्यनारायण कोपरी संगनायक प्लीज आपण टॉसबॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच मी म्हणेल या 3 धावा अडवल्या आहेत या शॉर्ट फाईनच्या क्षेत्ररक्षकांना, कारण आपण पाहतो फाईन लेग पूर्णतः रिकामा एक शॉर्ट फाईन खास करून ठेवण्यात आलेला आहे आणि नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघ 1 न पुढे वाटचाल करतोय. अष्टविनायक नायगाव संघ पोहोचतोय तो म्हणजेच 54 या धावसंख्येवर. ह्या वेळेस आउटसाइड ऑफ स्टंपचा हा चेंडू पंच मास्तर स्थिर आहेत. हा देखील एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा हाताळला जातोय. गोलंदाज आपण पाहतात गोलंदाजी पॉइंटवर तो म्हणजेच मॅक मिलन. मॅकीला पाहतोय ज्या मॅकीनं पहिलं षटक हाताळलं होतं. निव्वळ 5 धावेचे. यावेळेस नक्कीच महेंद्र सिंग दोन्ही कॉफी बुक स्टाईल मध्ये हा फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे चांगलं क्षेत्ररक्षण चांगली पैकी इथे नक्कीच परतावं लागेल डॅगआउटच्या दिशेनं. फलंदाज आहे त्या ठिकाणी तो म्हणजेच मिलिंद. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू सोलावन. नक्कीच कौतुक करीन. स्वतः मला वाटतं संघनायक आहेत आणि एक जबरदस्त क्षेत्ररक्षण तितक्या वेगानं त्याला पा डीप मिड विकेट रिझन मध्ये होते. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं आणि तितक्याच वेगानं तो चेंडू आपण पहिला फेकी जी पाहिली ती अचूक फेकी यष्टीवर केली गेली. मिलिंद सारखा एक मोठा खेळाडू बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात वेग वाढवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, मात्र त्या वेगाला नियंत्रणामध्ये आणण्याचं काम वसई किल्ला बंदरच्या माध्यमातून केलं जातं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 55 धावा. अजूनही आपण विचार केला तर या इनिंगचा विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस मी म्हणेल सफल झाले होते, जागा बनवली होती, ऑफस्टिकच्या बाहेर निघाले होते खेळण्यासाठी. योगेश कोळी पुन्हा एकदा मिडल स्टिकवर आले खेळण्यासाठी आणि इथे मात्र चेंडूला मिस केलं योगेशनं. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या आपण पाहताय 56 आहे. षटकार आला तर नक्कीच संघ पोहोचेल तो 62च्या घरामध्ये. इथे मात्र हा चेंडू काही काळ खाली बसतोय. हिट करण्याचा प्रयत्न काही आवश्यकता होती का, मात्र प्रयत्न केला होता या शेवटच्या चेंडूवर रनआउट करण्यासाठी, मात्र प्रयत्न फसला जातोय कारण चेंडू हा पाहिला आपण तर फलंदाजाच्या अंगावर आदळतोय. लेग बायचा इशारा पंचांचा.
या 2 धावेनं धावसंख्या होते अष्टविनायक नायगाव या संघाची ती म्हणजेच 58 आणि 59 धावेचं लक्ष्य समोर ठेवलं जातं ते म्हणजेच वसई किल्ला बंदर या संघासमोर. आपण पाहत आहात स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून द ग्रेट मराठा चषक 2021चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा महासोहळा आणि या महासोहळ्यातील आपण दुसऱ्या फेरीतील हे 2 संघ पाहत आहेत. एका साईडला आपण वसई कोलीवाडा तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं अष्टविनायक नायगाव. जे प्रेक्षक आम्हाला आता जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी अष्टविनायक नायगाव या संघाने प्रथम फलंदाजी केली. 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांमध्ये अष्टविनायक नायगाव या संघाने 58 धावा या धावफलकावर उभारलेल्या आहेत आणि 59 धावेचं आव्हान वसई किल्ला बंदर या संघाला दिलेला आहे. तर काय घडेल काय बिघडेल कोणता संघ पुढे वाटचाल करेल हे ऐकवण्यासाठी माझे साथी समालोचक मनीष पाटील थोड्याच वेळात आपल्याला मायक्रोफोनद्वारे ते जॉईन होतील. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. सन्माननीय महादेव भगत साहेब, चला तुमच्या श्रीमस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. सन्माननीय महादेव भगत. चला प्रसाद पाटील तुम्ही देखील जायचे. सन्माननीय महादेव भगत आणि प्रसाद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करून पुढच्या सामना असेल तो म्हणजेच सत्यनारायण कोपरी विपक्ष एकविरा नायगाव या दोन्ही संघाच्या दरम्यान 5 षटकाचा सामना खेळून जाईल. आणि नाणेफेकीची प्रक्रिया करण्यासाठी मी विनंती करतोय संकेत पाटील. चला आता मान्यवर आपल्याकडे जुडलेले आहेत आणि निश्चितच आपण बघतोय नाणेफेक या पुढच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय महादेव भगत साहेब इथे उपस्थित आहेत. नानांना विनंती करतोय की हा कॉईन तुमच्या हातात घ्यायचा आहे. स्पोर्ट्स आणि परिवार तर एका बाजूला कोपरी संघ आहे दुसऱ्या बाजूला एकविरा नायगाव हा संघ आहे. तर येस कोण कॉल करते? कोपरी संघाचे कर्णधार नाणेफेक करतील. काकांना विनंती करतोय. परिवार असा कॉल दिलाय आणि स्पोर्ट्स आलाय त्यामुळे या वेळेला मात्र आपण बघतोय रुपेश कोळी नाणेफेक जिंकले. आता जी परिस्थिती आहे त्याचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. नक्कीच त्यावर मी साहेबांना विनंती करतोय की आपण असं नसतं व्हायचं आहे. थँक्यू प्रसाद, थँक्यू भगत साहेब, धन्यवाद. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत. तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय काय एक्झॅक्टली डावपेच असतील? सामना 5 षटकांचा आहे. कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ पण खूप चांगला आहे आणि आमचे मित्रच आहे तर कमीत धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आता थोडासा एक वेगळा प्रश्न विचारेन. मागच्या सामन्यात तुम्ही जवळजवळ 85 धावांची सलामी दिली पहिली बॅटिंग करताना, तरी देखील हा निर्णय टीम मॅनेजमेंट की स्वतः तुझा काही वेगळा एक्सपिरियन्स? नाही अगोदर मी शैलूला विचारलं तर शैलूने सांगितलं बस टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करू म्हणून. नक्कीच म्हणते इथे संघाला पहिलं प्राधान्य दिलं जात आहे. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक तुला. निश्चितच कोपरी संघाकडे वळतोय. काय प्रयत्न कराल या सामन्यामध्ये? आम्ही भरपूर प्रयत्न करू जिंकण्याचा सामन्यामध्ये आणि जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. कोणी चेंजेस या एकूणच सामन्यामध्ये तुमच्या प्लेइंग 11 मध्ये? चेंजेस दीपेश होईल. राजेश थोडा इंजर्ड आहे म्हणून बाहेर बसेल. येस नक्कीच, कारण आपण बघतो इंजरीमुळे मगाशी देखील एक क्षेत्ररक्षक धावत नव्हता. तर अशा काही गोष्टी असतील तर मित्रांनो तुम्ही लगेच चेंज केले पाहिजे. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी. तर सेंटर न्यूज अशी आहे, एकविरा नायगाव won the toss and elected to field pass. Back to pavilion. चला थोड्याशा व्यत्ययानंतर आपण हा दुसरा डाव सुरू करूया. पहिल्या डावामध्ये धाबा बनवल्या होत्या ते म्हणजेच एकूण 58 आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय वसई कोळीवाडा या संघासाठी.
अष्टविनायक नायगाव या संघाने एक चांगला क्रुशियल मॅच प्रेक्षकांना नक्कीच अनुभवायला मिळेल, कारण आता ही दुसरी फेरी आहे आणि दुसरी फेरी असताना जो संघ या सामन्यात विजयी होईल तो थेट 15 फेब्रुवारी 2021 या दिवशी खेळण्यासाठी येईल. आणि तो दिवस महत्वपूर्ण का ठरणार आहे, कारण सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचा वाढदिवस आहे आणि अंतिम लढत देखील 15 फेब्रुवारी 2021 लाच खेळवली जाईल. तर पाहूया तो पहिला संघ आजच्या दिवसाला आम्हाला कुठला मिळतोय, वसई कोळीवाडा की अष्टविनायक नायगाव. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. स्ट्राईक घेतोय फ्रँकी आणि नॉन स्ट्राईकला असेल गॉडसन. गोलंदाजी मार्क गोलंदाज येतोय नवनाथ. ऍज युजल जशी सुरुवात सकाळी सतत केली होती तशीच सुरुवात अपेक्षित आहे अष्टविनायक नायगाव संघाला. पाहूया पुढचा बॉल. यावेळेस मात्र पंचांनी लक्ष केंद्रित केलंय, पिचिंग चेक केले, इम्पॅक्ट चेक केलाय आणि त्यानंतर दर्शवलंय की दिस इज नॉट आउट. लेग बाईटच्या माध्यमातून ही एक धाव ऍड करण्याचा इशारा केलाय. खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. गोलंदाजाला फक्त काय दिसते तर बॉल जो आहे शरीराचा वेध घेणारा आहे, पण मात्र पंच देखील काय चेक करतात, पिचिंग किती आहे, त्यानंतर इनलाईन आहे की नाही, इम्पॅक्ट कुठला आहे, एज घेतली गेले की नाही, या सर्व बाबींचा विचार पंचांना करावा लागतो. आणि त्यामुळेच मात्र कुठेतरी ऑफ कटर बॉल होता, त्यावेळेस पंचाच्या माध्यमातून लेग बाईटची खूण आमच्यापर्यंत पोहोचले. एक धाव ऍड केले. फ्रँकी नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल गॉडसन. गोलंदाजी मार्कवर नवनाथ. जबरदस्त सुरुवात ऍज युजल करून देतोय नवनाथ. थोडासा दबाव वाढायचा प्रयत्न या पहिल्या बॉलवर. दुसरा बॉल. यावेळेस मात्र साऊंड तर आलाय. पंचाचा बोट अशा कशाने पहिला हादरा बसतोय तो म्हणजे वसई कोळीवाडा संघाला. आपण हिंदी सिनेमामध्ये डायलॉग ऐकतो की बस ट्रेन और छोकरी एक जाने के बाद दुसरी आते, पण मात्र क्रिकेटमध्ये तसं नाहीये. एकदा आउट झालं तर मात्र आउट तुम्हाला मात्र परतावं लागते आणि कामगिरी अपेक्षित होती ती मात्र केली गेली नाहीये फलंदाज गॉडसन कडून. पण पहिल्या सामन्यामध्ये ज्याने अर्धशतक कंप्लीट केलंय आजच्या दिवसाचं तो सोलोमन मात्र आता तिसऱ्या क्रमांकावर येतोय. कॅप्टन आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट हे पहिल्या सामन्यामध्ये अनुभवायला मिळालं होतं प्रेक्षकांना. आणि आता गरज असताना तशी फलंदाजी व्हायला पाहिजे, कारण आता मात्र कुठेतरी दबाव वाढवला जातोय नवनाथ कडून. नवनाथ एक चांगली सुरुवात करून देतोय अष्टविनायक नायगाव संघासाठी, कारण ऍज अ बॉलर एक जबाबदारी असते. पहिलं जेव्हा पॉवर प्लेचं षटक तुम्ही हाताळता 2 क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर असतात आणि एक सिक्युअर रिजन असते. तर पाहूया यावेळेस कशा पद्धतीने खेळ होतोय सलमान कडून. नवनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हलक्या हाताने पुश केलं जातं. जेंटल पुश आहे कव्हर्सला. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू स्टॉप करेल तोवर मात्र एक धाव धावून पूर्ण केली जाते. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 2 वर. जबरदस्त असं क्रिकेट प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण आजचे जे 4 संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत एकवीर नायगाव, सत्यनारायण कोपरी, वसई कोळीवाडा, अष्टविनायक नायगाव हे याच परिसरातील संघ आहेत आणि एकमेकांसह कित्येक वेळ त्यांनी कित्येक स्पर्धांमध्ये खेळ केलेला आहे. म्हणूनच की काय सर्वांना माहिती आहे की कसं खेळ करायचा. आता मात्र संयमाने खेळ करतोय वसई कोळीवाडा. यावेळेस आक्रमक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शरीराचा वेध घेतला जातो आणि पायच्या स्वरूपात हादरा बसतोय तो म्हणजेच वसई कोळीवाडा संघाला. दुसरा. वाघाची डरकाळी आमचा महाराष्ट्र लय भारी, गेला कुणी वाटे आमच्या करू आडवा खाली. वाघाची डरकाळी आमचा महाराष्ट्र लय भारी, गेला कुणी वाटे आमच्या करू आडवा खाली. आहे शपथ तुम्हा साहेबांची त्यांच्या मर्द मराठी बाण्याची, आहे शपथ तुम्हा साहेबांची. जबरदस्त गोलंदाजी नवनाथची पाहायला मिळते. बघा चंदनाची ओळख जशी त्याच्या सुगंधाने होते तशीच खेळाडूंची ओळख त्याच्या कलागुणांनी होते आणि खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय नवनाथ. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर केलेत या पहिल्या षटकातले 4 आणि 2 हादरे बसवलेत आणि 2 हादरे देखील महत्वपूर्ण होते. स्टार्टिंग ऑर्डर मात्र पूर्णपणे निकामी केले गोलंदाज नवनाथने. फ्रँकी बाद झालाय तो म्हणजेच 0 वर आणि गॉडसन सुद्धा 0 वर. सोलोमन आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकतो. नवीन फलंदाज मिल्टन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क सज्ज होतोय कम्प्युटर बॉक्स एंड कडून. नवनाथ राईट आर्म ओव्हर द विकेट.
हाफ ट्रॅकर होता. चेंडूचा वेग थोडासा कमी केला होता. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर पिचिंग झाली होती. पडल्यानंतर चेंडू टॉस होतोय. जबरदस्त पिचिंग, तितकीच चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं यष्टीरक्षण रितेश करतोय. 5 बॉल्स डिलिव्हर करून झालेत आणि कुठेतरी आक्रमकतेसाठी प्रसिद्ध होता. सकाळी 88 धावा बनवल्या होत्या पहिल्या फलंदाजी करताना. आता कुठेतरी डळमळतोय हा डाव. यावेळेस थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी होती. मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय. कव्हर करेपर्यंत एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. अशा पद्धतीने षटक संपतंय पहिलं आणि हे षटक राहिलंय अष्टविनायक नायगाव संघासाठी महत्वपूर्ण, कारण 2 हादरे बसवले गेले आणि फक्त 3 धावा खर्च केलेत नवनाथने. चला स्प्रेड आउट, वेळ घेऊ नका. चला नवीन बॉलर पाठवून द्या आणि लगेचच आपण पुढचं षटक स्टार्ट करणार आहोत. आपण पाहतायत स्वर्गीय समीक्षक रणजित भगत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आम्ही समर्पित करतोय. बघा, सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचा वाढदिवस तर आहे 15 फेब्रुवारीला, पण दरवर्षी जशा जल्लोषात तो आपण वाढदिवस साजरा करतो, कदाचित यावर्षी तसा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कारण रणरागिणी स्वर्गीय समीक्षक रणजित भगत यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा आहे. त्यांची आठवण काढणारी स्पर्धा आहे आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांची आठवण काढताना मन देखील भरून येणार आहे. तर जसा जल्लोष आपण गेल्या 10 वर्षापासून करतोय, कदाचित तसा जल्लोष तुम्हाला या 15 फेब्रुवारीला पाहायला मिळणार नाही, पण मात्र वाढदिवस साजरा केला जाईल साध्यापणे. मोठमोठे दिग्गज कलावंत देखील आपली उपस्थिती या व्यासपीठावर लावतील. त्यानंतर खूप मोठमोठे राजकीय नेते, समाजसेवक, उद्योजक नक्कीच मोहनदादांना शुभेच्छा देण्यासाठी येतील, कारण कामगिरी तशी केली आहे मोहनदादांनी. क्रिकेटच्या स्पर्धेसोबतच समाज प्रबोधनाचं काम देखील त्यांच्यामधून केलं जाते. त्यामुळेच मात्र खूप दिग्गज समाजसेवक, राजकीय नेते आणि सिने कलावंत देखील तुम्हाला पाहायला मिळतील. चला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय अक्षय. रेल्वे स्टेशन एंड करून पहिला बॉल हाफ ट्रॅक करत आहे. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेल घेतोय. तिसरा आदरा बसतोय वसई कोळीवाडा संघाला. खाली सारे एक तुटीने बोला. शिवसेना 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 शिवसेना. थँक्यू. 3 गडी बाद झालेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच फक्त 3. शिवसेना युवासेना प्रणित द ग्रेट मराठा चषक 2021 मी पाहताय. पूर्ण या मैदानात भगवमय वातावरण तुम्ही अनुभवताय आणि जे TCP लाईव्ह या चॅनलवर जी आम्ही जी स्पर्धा निहाळतात त्यांना मी विनंती करतोय, थोडा टेक्निकल इश्यू आहे आमच्या या मैदानावर. थोडासा वायफायचा स्पीड कमी जास्त होतोय, म्हणून कदाचित तुम्हाला स्कोर ट्रेंडवर थोडा उशिरा स्कोर दिसत असेल किंवा कधी कधी स्ट्रीमिंग ब्रेक होते. तर आजच्या दिवशी फक्त आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. थोडं सांभाळून घ्या. नक्कीच हा प्रॉब्लेम नक्कीच आम्ही लवकरात लवकर रिकव्हर करू. बसंख्या झाली 3 धावा. पहिला बॉल खूप चांगला हाताळला गेलाय. थोडासा आखूट ठेवला होता, थोडासा बाउन्स देखील आला होता, पण त्यानंतर पूल करण्याचा मोह झाला होता फलंदाज मिल्टनला आणि तो बाद झालाय. मिल्टनची जागा भरून काढायचा नवीन फलंदाज गौरव. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकताय. हो, यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला ऑन साइडला. यावेळेस मात्र महत्वपूर्ण फलंदाज सोलोमन. चौथा आदरा बसतोय वसई कोळीवाडा संघाला. खूप चांगल्या क्षेत्राच्या तितकीच चांगली गोलंदाजी. स्थान बंद करण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्येच आहे आणि आम्ही ते दाखवून दिलो. गांडूचे अवलाद म्हणून कधी जगू नका, मेला तरी चालेल. काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे. शंकरराव चव्हाणला जमलं नाही, त्या नरसिंह रावाला जमलं नाही. या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर विंबायचा नसेल तर मग कशामध्ये विंबायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळात. दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, त्याला पोरं झाली, माझ्यामुळे झाली. थँक्यू. हे काही तुम्ही ऐकलेले डायलॉग्स हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे डायलॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचवले गेले HM म्युझिकच्या माध्यमातून. नक्कीच या डायलॉग्सने मात्र खूप तरुणांमध्ये उत्क्रांती आली. त्यांच्या माध्यमातून मराठी बांधवांसाठी जागरूकता निर्माण झाली आणि कुठेतरी शिवसेनेने आपली पाळीमुळे वाढवली सन्माननीय हिंद्रज सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे. चला आपण या सामन्याकडे बघूया. आतापर्यंत वसई कोळीवाडा संघ पाठलाग करणार होता 59 धावांचा. 59 पैकी फक्त 3 धावा धावफलकावर आहेत आणि 3 धावांमध्ये
4 महत्वपूर्ण हादरे. म्हणजे कुठेतरी डळमळतोय हा डाव, कुठेतरी शांत खेळ करण्याची गरज आहे, संयमाने खेळ करण्याची गरज आहे, जबाबदारीचं क्रिकेट खेळण्याची गरज आहे वसई कोळीवाडा संघाला. पाहूया जबाबदारीचा स्वीकार करण्यासाठी मॅकमिलन तुम्हाला पाहू शकतोय नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईकला असेल गौरव. यावेळेस गौरवला देखील मोह झाला होता, झेल होऊ शकला असता. शॉट पाहिला क्षेत्ररक्षक पोहोचला देखील होता, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू लँड झालाय. दरम्यान एक धाव पळून पूर्ण केली जाते. नियती सुद्धा अष्टविनायक नायगाव संघाच्या बाजूने झुकले असं जाणवते, कारण प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय सर्व फलंदाजांचा. आतापर्यंत 4 विकेट डाऊन आहे, धावसंख्या फक्त 4 आहे. चिंताजनक बाब आहे आणि कदाचित असं जाणवतंय की संघातला एक खेळाडू जेव्हा नसतो ना तेव्हा निगेटिव्हिटी येते. तर पहिल्या सामन्यामध्ये जाणवलं नाही, पण आता जाणवतंय. गॅटिंग मानकर संघामध्ये नसताना मात्र कुठेतरी निगेटिव्हिटी दिसते. बॉडी लँग्वेज थोडीशी डाऊन झाली वसई कोळीवाडा संघाची. बघा अजूनही वेळ आहे, वाट पाहावी लागेल वाट लावण्यासाठी. पाहूया पुढील बॉलवर काय पाहायला मिळते. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय सज्ज होते. अक्षय देखील एक बहारदार गोलंदाजी करतोय. ऑन हॅट्रिक होता राईट, आणि यावेळेस हॅट्रिक कंप्लीट होऊ शकली असती, पण ही एक धाव कंप्लीट होते. चौथा बॉल गोलंदाजी मार्कवर अक्षय. पुन्हा एकदा शॉर्ट टाइम पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. 3 क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतील, स्टॉप करतील, फेक करतील. तदवर इनफिल्डच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. धावसंख्येत झाले 6 धावा. बघा 59 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर करून झाले ते दुसऱ्या डावातले 10 आणि 10 बॉल्स मध्ये फक्त 6 धावा जोडल्यात आणि कुठेतरी अजूनही 53 धावांचं मोठं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. आणि टार्गेट कंप्लीट करण्यासाठी 4-6 आल्याच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. तितकीच बहारदार नियंत्रित गोलंदाजी होते अष्टविनायक नायगाव संघाची. पुढचा बॉल राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस कॅज्युअल प्रयत्न होता, कुठलाच आत्मविश्वास जाणवला नाही हा स्ट्रोक कन्वर्ट करताना. चेंडू रीड केला गेला नाहीये, पिचिंग चेक केली गेली नाही, फक्त ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू डॉट. आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर करून झाले, धावसंख्येत झाले फक्त 6 धावा. अजूनही 53 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 19 बॉलमध्ये 53 धावा पूर्ण कराव्या लागतील. आणि नक्कीच वसई कोळीवाडा संघाच्या तंबूमध्ये निराशा पसरलेली आहे आणि नक्कीच होईलच असं, कारण आपला संघ अप टू दी मार्क कामगिरी करत नाहीये. यावेळेस उजवी यष्टी सोडून जाणारा हा बॉल होता, सोडून द्यावा दिला आणि यावेळेस मध्ये कुठेतरी वाटलं होतं फलंदाजाला, तो देखील आशादायी नजरेने पंचांकडे पाहत होता, पण पंचांचं अचूक असं लक्ष. षटक संपते दुसरं, 2 षटकात समाप्तीला धावसंख्या झाली वसई कोळीवाडा संघाची 6 धावा, 4 गडी बाद. आणि आता गरज आहे 18 बॉलमध्ये 53 धावांची. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. तमाम हिंदू बांधवांनो अभिनंदन माता. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच जगत आहे, पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल तुम्ही चोंबड्यासारखी चौकशी करता, तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही? थँक्यू. आपण बाळासाहेबांची डायलॉग पुन्हा एकदा ओव्हर ब्रेकमध्ये ऐकले. बघा क्रिकेटमध्ये बॅकस्पेस किंवा डिलीट हे बटन नसते. तुम्ही जी कामगिरी केली ती केली आणि तुम्हाला जी करायचे ते त्यांचा विचारपूर्वक करावी. आता पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवनाथला बोलवलं जाते, ज्याने पहिलं षटक ही यशस्वी षटक आता होतं. फक्त 2 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते. आता हा त्याचा स्टॅट्स होता पहिल्या षटकाचा. या षटकामध्ये काय करते पाहूया. यावेळेस मात्र हाफ टॅकर होता, पूल केलं जात आहे मिड विकेट क्षेत्रात. मात्र क्षेत्ररक्षक येतोय, पण मात्र त्याला चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार येतोय. झटकारे स्वाभिमान ललकारे, असामान्य कर्तृत्वाचे घोंगावती भारे. हे अंगधूळ झटकारे स्वाभिमान ललकारे, असामान्य कर्तृत्वाचे घोंगावती भारे. कदाचित या षटकाराने पॉझिटिव्हिटी परत येऊ शकेल. या 6 धावांनी धावफलक पुढे जातोय, म्हणजेच 12 या आकडा गाठतोय. बघा पॉझिटिव्हिटी परत येण्यासाठी सातत्याने त्याचा खेळ व्हायला हवा, कारण हा षटकार मात्र हा पहिला आलाय. या पुढील चेंडूवर देखील तसे मोठमोठे प्रॉमिसिंग स्ट्रोक तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. पुढचा बॉल यावेळेस फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक जर असता तर कदाचित झेलचीच्या स्वरूपात गौरवला परतावं लागलं असतं. दरम्यान मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच
13 या आकड्यावर 13 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स अँड स्टील 45 runs required to 46, right? 46 runs required to win. 16 ball, 46 runs required to win. Much better batting needed. पाहूया तशी फलंदाजी होईल का, कारण आता कुठेतरी या दोन फलंदाजांचा वेळ घेतलाय, खेळपट्टीचा अंदाज घेतलाय, आउटफिटचा अंदाज घेतलाय आणि आता मात्र तशी फलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीचे 4 फलंदाज संघाला संकटात टाकून गेलेत आणि कुठेतरी आता डाव सावरण्याची जबाबदारी गौरववर आणि मॅकमिलनवर आले आणि त्या जबाबदारीचा स्वीकार करताना आतापर्यंत चांगला खेळ केलाय. स्ट्रायकर बॅट्समन असेल मॅकमिलन. हो, खूप चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. खूप चांगलं कलेक्शन गोलंदाज करतोय नवनाथ. चांगली फिल्डिंग. धावसंख्या पुढे जाईल, पोचेल 14 वर. बघा, पहिल्या चेंडूवर आला होता षटकार, त्यानंतर 2 सिंगल्स. याला म्हणतात परफेक्ट बॉलर, कारण त्यानंतर मात्र पहिला चेंडू आखूड केला होता, त्यानंतर कुठलाच संधी दिल्याने हात खुली करण्याची नवनाथने फलंदाज झाला आणि कुठेतरी 2 सिंगल्स कन्वर्ट करता आलाय. नवनाथ, पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्पा दिला आणि आखूड टप्प्याला खूप चांगल्या पद्धतीने हुक केलं जाते. स्क्वेअर सीमारेषच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. अंग धूळ झटकारे, स्वाभिमान ललकारे, असामान्य कर्तृत्वाचे घोंगावती भारे. अंग धूळ झटकारे, स्वाभिमान ललकारे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. तर परिस्थितीचे चटके बसल्याशिवाय आणि खराब बॉलवर फटके बसल्याशिवाय गोलंदाजीमध्ये सुधारणा होणार नाही. पाहूया सुधारणा होईल का पुढच्या बॉलवर. यावेळेस मिस टाइम आहे. फॉलोथ्रूमध्ये गोलंदाज स्वतः जातोय. नवनाथ झेल स्वीकारतोय आणि हादरा बसतोय 5वा वसई कवळा संघाला. कधी वार केला मी, अरे ला केले कारे. कधी वार केला मी, अरे ला केले कारे. कुंचल्या तुली किती जणा मारले फटकारे. होणार नाही, झाले नाही, होणार नाही, नाही झाले नाही, नाही तुमच्या सारखे. मलंगड यात्रेसाठी शिवसेनेचे टी शर्ट कोणाला पाहिजे असतील ऐका प्लीज. मलंगड यात्रेसाठी शिवसेनेचे टी शर्ट कोणाला पाहिजे असतील तर संपर्क साधा. राम मुकादम आणि नितीन पाटील. चला, नितीन पाटील आणि राम मुकादम यांच्यासाठी संपर्क साधायचा आहे. मलंगड यात्रेसाठी जर शिवसेनेच्या टी शर्ट कोणाला हव्या असतील चला, सामन्याकडे पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय. आपण सामना पाहताय तो म्हणजेच वसई कोळीवाडा विपक्ष अष्टविनायक नायगाव. प्रथम फलंदाजी करताना अष्टविनायक नायगाव संघाने 58 धावफलकावर लावल्या होत्या. 59 धावांचं आव्हान सेट केलं होतं आणि प्रत्युत्तर देताना आतापर्यंत धावफलकार फक्त 20 धावा आहेत आणि 5 गडी बाद झालेत वसई कोळीवाडा संघाचे. नवनाथ गोलंदाजी मार्कवर. बघा, परिस्थितीला चटका बसलाय, त्यानंतर खूप चांगली सुधारणा झाली. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर. स्टेप आउट झाले. खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेतली. चेंडूला भिरकावून दिलाय तर म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. थँक्यू. बघा, चला ड्रिंक्स ब्रेक्स लगेच करून द्या. लगेच पटवा प्लीज. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जा. 3 षटकं संपलेत. चला, ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जा. फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट प्लस ड्रिंक्स ब्रेक देण्यात येईल आणि यापुढील सामन्याचा तयार राहायचंय. सत्यान कोपरी आणि एकविरा नायगाव दोन्ही संघ तयार राहायचंय. ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले त्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सेट करायचंय आणि क्षेत्ररक्षण आहे एकविरा नायगाव. आपल्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचंय. बघा, खूप चांगलं हे वातावरण पाहायला मिळते. समोरच्या बाजूस कामणचा डोंगर आहे, मागच्या बाजूस नायगाव पूर्व शहर म्हणू शकेन, कारण या 4 ते 5 वर्षांमध्ये या नायगावचा खूप मोठा विकास झालाय आणि आपण तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकताय. नवसाला पावणारे आणि भक्तांच्या हक्कीला धावणारी चंडिका मातेचं मंदिर आणि चंडिका मातेना अध्यक्ष सन्माननीय हरिहर पाटील देखील आमच्या VIP डाईसवर उपस्थित आहेत. बघा, चंडिका मातेची जत्रा गेल्या वर्षी
आपल्याला साजरी करता आली नव्हती, पण आपण अपेक्षा ठेवूया या वर्षी साधेपणाने का होईना ती जत्रा आपल्याला साजरी करता येईल. कारण वर्षातून एकच सण असतो, प्रत्येक गावाची जत्रा असते आणि एक विश्वास असतो जत्रेचा दिवस जेव्हा पाहुणे आपल्या गावात येतात त्यांचा आदर तिथं आपण करतो, कुठेतरी गाठी भेटी होतात, संबंध जोपासले जातात. तर वर्षातला एक दिवस जो असतो जत्रेचा तो मात्र प्रत्येक गावाला साजरा करता यावा ग्रामस्थांना ते वाटत असते आणि आपण अपेक्षा ठेवूया या वर्षी प्रत्येक गावाला त्यांची जत्रा साजरी करता येईल. काही नियम असतील तर नियम पाळून आपण जत्रा साजरा करण्याचा प्रयत्न करूया. यस, पॉझिटिव्ह राहूया. आपण पॉझिटिव्ह राहिलं तर सगळं काही व्यवस्थित होईल. आणि कोरोनाची लस देखील आलेली आहे, तर नक्कीच कुठेतरी प्रादुर्भाव कमी होऊन आपण पुन्हा एकदा आपले लग्न समारंभ आणि आपले जत्रा समारंभ व्यवस्थित आपण साजरे करूया. चला, 3 षटकं कंप्लीट झालेत. 3 षटकं समाप्त झाल्यानंतर वसई कोळीवाडा संघाची धावसंख्या झाली 24 धावा आणि गडी बाद झालेत एकूण 5. गरज आहे ती म्हणजेच 12 बॉल 35ची. पॉसिबल आहे जर तशी फलंदाजी झाली तर. बघा, गोलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत दाखवून दिलंय की हम भी किसीचे कम नाही, चांगले गोलंदाजी केली. पण या 3ऱ्या षटकामध्ये एकूण खर्च केल्यात धावा 18 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय कुठेतरी कमबॅक करतोय वसई कोळीवाडा संघ. आम्ही सुद्धा प्रत्युत्तर देऊ शकतो असं दर्शवतोय. योगेश कुलजी मार्कवर यावेळेस स्लॉट मध्ये दिला होता, फेकून दिलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे चांगल्या पोझिशन मध्ये आणि असता मात्र 6वा आदरा बसतोय वसई कोळीवाडा संघाला. तेजस खूप चांगला कॅच. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची बघा, मोहीनबाईचा वाढदिवस हा 15 फेब्रुवारीला आहे, पण तेजसचा वाढदिवस आज आहे. हॅपी बर्थडे तेजस. आणि वाढदिवस आहे आणि खूप चांगला झेल कव्हर केला. आणि आमच्या TCPच्या निलेश यांनी खूप चांगला तुला कॅप्चर देखील केलंय. नक्कीच तू नंतर ही क्लिप ट्रीम करून तुझ्या स्टेटसवर ठेवू शकतो. वाढदिवस आहे तुझा. आमच्या द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे. धावसंख्या झाले 24 धावा. विकेट डाऊन आहेत 6. गरज आहे 11 बॉलमध्ये 35ची. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलंय, जम बसवलाय या डावावर अष्टविनायक नायगाव संघाने. चला रितेश अँड कंपनी प्लीज जास्त वेळ घेऊ नका प्लीज. यानंतर आम्हाला अजून एक सामना फिनिश करायचे. तुम्ही तर सामना खेळून निघून जाल, पण त्यानंतर आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे. पुढचा बॉल यावेळेस अतिरिक्त उसळी मिळाली होती. दिस इज अ लिगल डिलिव्हरी. शोल्डर हाईटने हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. उजवेष्टीच्या हलकाच्या बाहेर चेंडू ठेवला होता. खूप चांगला टॉस देखील पाहिला पिचिंग झाल्यानंतर. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद. धावसंख्या थांबले तुम्ही 24 वर. बघा, जेवढे बॉल्स डॉट होतील तेवढी पॉझिटिव्हिटी, तेवढ्या पराभवाच्या छायेत जाईल तर म्हणजेच वसई कोळीवाडा आणि विजयाकडे पोच करेल तो म्हणजेच अष्टविनायक नायगाव. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड. हलकासा ऑफ कटर बॉल होता उजव्या त्याच्या गोलंदाजाकडून. दरम्यान मिस टाइम झाला होता. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू लँड होते. 1 धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या पोहोचेल 25 या आकड्यावर. बघा, सिंगल्स डबल्सने जास्त काही तुम्हाला प्राप्त करता येणार नाहीये, कारण हे क्रिकेट ओळखलं जाते चौकार आणि षटकारांचं क्रिकेट. जेव्हा तुमच्याकडे आव्हान हे मोठं असते तेव्हा प्रत्येक षटकामध्ये 2 किंवा 3 मोठे स्ट्रोक्स यायलाच हवे. चौकाराच्या माध्यमातून का होईना किंवा षटकाराच्या माध्यमातून का होईना, मोठे स्ट्रोक्स, ड्राईव्ह, कट शॉट्स तुम्हाला व्यवस्थित खेळता आले पाहिजे. मैदानात कुठलं खाली क्षेत्र आहे याचा अभ्यास तुमच्याकडून केला गेला पाहिजे. या सर्व गोष्टीत मात्र कुठेतरी कमी पडतोय वसई कोळीवाडा. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न झालाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पळतोय, चेस करतोय बॉल. दरम्यान फक्त एकच धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि पोहोचेल 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. टार्गेट होतं 59चं. 59 पैकी फक्त 26 धावा आतापर्यंत जोडता आल्यात. गरज आहे 8 बॉलमध्ये 33 धावांची. कुठेतरी आस्किंग रेट वारंवार वाढत चाललाय, सातत्याने वाढत चाललाय. का तर समान कालांतराने विकेट डाऊन होत आहेत, त्यामुळेच मात्र कुठल्याही फलंदाजाला तग धरून फलंदाजी करता येत नाहीये. म्हणूनच की काय या वेळेसला वचक बसवली जाते. दरारा दिसतोय या डावामध्ये अष्टविनायक नायगाव या संघाचा. हवेचा जो देखील पाहू शकतोय आमच्या VIP डायसच्या डावीकडून उजवीकडे वाहतोय. दोन्ही एंडने खेळण्याची तुम्हाला संधी मिळते, तर अभ्यास करून खेळ करायला हवा होता वसई कोळीवाडा संघाने. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॅश करण्याचा प्रयत्न चालू. बॅकफूट पंच केला जाते.
यावेळेस मात्र धावचेची संधी होती नाही. चांगलं कलेक्शन, तितकी चांगली फेकी. यावेळेस धावसंख्या थांबली आहे, स्टॉप झाली आहे, ती म्हणजे 26 या आकड्यावर. गरज आहे 7 बॉल 33, 7 बॉल 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. थोडंसं शांत क्रिकेट आहे. पहिल्या बॉल पासून या डावावर अधिराज्य बसवलंय अष्टविनायक नायगाव संघाने, वर येऊ दिलं नाहीये, डॉमिनंट केलंय. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी वाटलं होतं जेव्हा 2 षटकार आले होते कुठेतरी एक कवळीवाडा संघ पुढे जाईल, पोचेल, विजयाकडे पोचेल, पण तसं होत नाहीये. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली अष्टविनायक संघाने. पुन्हा एकदा स्लॅश केलं जाते कव्हर रिजन मध्ये. 2 शतलक्षक चेंडू स्टॉप करतील. दरम्यान एकच धाव कंप्लीट केली जाते. एकही धाव नाहीये, राईट, एकही धाव धावली नाहीये. म्हणजेच काय, धावसंख्या थांबले ते म्हणजेच फक्त आणि फक्त 26 आकड्यावर. गरज आहे आता 6 बॉल 33, म्हणजेच काय, प्रत्येक चेंडूवर षटकार खेचावंच लागेल, खेचावंच लागेल, खेचावंच लागेल जर या लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा परत यायचं असेल तर. विजय डिजिटल संधी घेऊया संगीतमय विश्रांती. एक मराठा ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष झाला. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमवला. थँक्यू. 6 बॉल 33 ची गरज आणि वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर नायगावचा तुम्हाला पाहायला मिळते रितेश गंगीकर. जास्त मोठा रनअप नसतो, फक्त बोटांची जादू आणि परफेक्ट बॅलन्स आणि नियंत्रण त्याला त्यांचं नेहमीच आपण पाहिलंय. पाहूया स्ट्राईकवर जो बॅट्समन आहे ज्यांनी विश्वास दाखवलाय की 6 बॉलमध्ये मी 33 कंप्लीट करू शकतो, विजय या सामन्यामध्ये विजय मिळतोय का पाहूया. पॉझिटिव्हिटी जाणवते. पहिला बॉल यावेळेस सोडून दिलाय का, तर त्याला वाटलं होतं की खूप जास्त बाहेर आहे, पण नियंत्रण रेषेच्या आतून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि हा पहिला बॉल डॉट. बघा, शेवटच्या क्षणाला जेव्हा जास्त धावांची गरज असते तुम्हाला प्रत्येक चेंडू अटेम्प्ट करावा लागेल. 5 बॉल 33 ची गरज. यावेळेस चांगली ट्राय पाहायला मिळते. वाईट ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. गरज आहे 4 बॉल 32 ची. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे, पराभवाचं अंतर कमी करण्यासाठी आता मात्र खेळ करावा लागेल. आणि रितेश गंगीकर जर चुकला तर त्याच्या माध्यमातून वारंवार चुका होत गेल्या तरच कवळीवाडा संघाला मात्र आशा असेल विजयाची. पण दरम्यान जर आपण पूर्ण या हंगामाचा खेळ पाहिला रितेशचा, तर रितेश एक भरवशाचा स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे असं आपण नेहमीच अनुभवलंय. पुढचा बॉल यावेळेस चूक झाले. यस, नजर लागले असं वाटते रितेशला. लाईन मिस करतो पण त्याच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 28 आकड्यावर. अजूनही गरज आहे 31 धावांची. बी पॉझिटिव्ह, कुठलीही कंडिशन असू द्या, पॉझिटिव्ह राहा आयुष्यामध्ये, क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल राईट आर्मवर विकेट. रितेश यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. रितेशच्या माध्यमातून चेंडू स्टॉप केला जाईल. एकही धाव कंप्लीट करत जाईये आणि आता मात्र असं वाटतंय पराभव स्वीकारलाय वसई कवळीवाडा संघाने, कारण फटके तितकेसे प्रॉमिसिंग येत नाहीये आणि प्रोडक्टिव्ह सुद्धा. धावसंख्या झाले 28 धावा. गरज आहे 31 ची. बॉल शिल्लक असेल 3. पुढचा बॉल यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि आपण पाहू शकतो डावखोऱ्या फलंदाजासाठी हा ऑफ ब्रेक राहिलाय. 2 बॉल 31 ची गरज आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. ऍज अ स्लॉगर एक्सपर्ट चांगली कामगिरी करतोय. स्ट्राईकवर बॅट्समन मॅकमिलन प्रयत्न करतोय. मॅकमिलनचा जर उल्लेख करायचा झाला तर आतापर्यंत मॅकमिलनने 8 चेंडू डॉट केलेत. मॅकमिलनच्या माध्यमातून एकूण 9 चेंडू डॉट केलेत आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी मागे पडतोय म्हणू शकतोय आपण. पण मॅकमिलन प्रयत्न करतोय, असं नाही की प्रयत्न करत नाहीये, प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. बदलला तिथे दाखवून ड्राईव्ह करून प्लेअरचा प्रयत्न झाला होता आणि अशा पद्धतीने षटक संपते. 5वं सामना फिनिश होतोय, सामना जिंकतोय अष्टविनायक नायगाव आणि विजय संघाचं अभिनंदन. हार्ड लक वसई कवळीवाडा आणि अष्टविनायक नायगाव संघ नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा आम्ही पुकार करणार आहोत. पण तुम्हाला 15 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 9:30 वाजता रिपोर्ट करायचंय. अष्टविनायक नायगावला 15 फेब्रुवारी 2021 ला सोमवारी सकाळी 9:30 वाजता रिपोर्ट करायचंय. विजय कांबळे नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील.